नमस्कार, स्वागत आहे तुमचं तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण की आजचा ब्लॉग मध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्व देणार नाही आहे. पण जेवढी तरी आपल्याला येतात ना थोडीफार त्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देणार आहे. हा म्हणजे जे Basic कमेंट्स मध्ये आमची आलेले माहिती आहेत, हा जे कमेंट्स मध्ये प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तर आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये देणार आहे. तर कुठल्या प्रश्नापासून सुरुवात करायची तेच हे बघतोय आमचं आम्ही जरा. डिस्कशन चाललंय. पण सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न जो आहे तोच आम्ही पहिल्यांदा घेणार आहे, आणि तो सर्वांच्या मनात कुठे ना कुठेतरी आहेच. हा. त्याच्यामुळे की तो प्रश्न असा आहे की तुम्ही कुठे राहता. तर आम्ही सेफ्टी पर्पज मुळे आम्ही सांगत नाही आम्ही कुठे हा, राहतो. आणि एक्झॅक्ट तुम्ही लोकेशन विचारताल ना तर ते नाही सांगता येणार. पण आम्ही सांगू शकतो की आम्ही चाकणच्या चाकणमध्ये जवळपास राहतो. जवळपास म्हणजे चाकणमध्येच राहतो आम्ही. हा, चाकणमध्येच, पण एक्झॅक्ट असं सांगता नाही येणार. सेफ्टी पर्पज मुळे आम्ही ते काय रिव्हील केलं नाही. 1-2 ब्लॉग आम्ही आमच्या रूम पासून केले होते शूट, पण ते आम्ही पोस्ट नाही केले, म्हणजे पोस्ट केले त्याच्यावरून 2-3 लोकांना हिंट लागली होती की आम्ही कुठे राहतो, आणि ते सेफ्टीसाठी ते चांगलं नाहीये म्हणून आम्ही ते अवॉइड केलं की घरापासून ब्लॉग नको बनवायला. तर प्रीतीचे ब्लॉग खूप तुम्ही बघता, खूप सपोर्ट करता, आणि खूप हो, आभारी सगळ्यात वाटतं. महत्वाचं पहिलं तर मला सगळ्यांचा आभार मानायचे की आमच्या जे गणपतीमध्ये आम्ही नुकतेच मिनी ब्लॉग स्टार्ट केले होते, आणि गणपतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम दिलं, आणि त्यावेळेला भरपूर क्वेश्चन्स आलते, आम्ही त्याच्यावरती जास्त करून रेफर केले हे सगळं. त्यामुळे आता तेच क्वेश्चन्स जरा मी काढते 2 मिनिटं. आणि पहिली गोष्ट, तुम्ही हा जो पोर्शन आहे ना हा इग्नोर करा, कारण की तो आम्ही ज्या रूम मध्ये राहतो आहे ना, हा पहिला रूम दुसराच होता. आम्ही दुसऱ्याच्या रूम मध्ये रेंटने राहतोय. तर तो पहिला जो पण रेंटने राहत होता त्यांनी ऍक्च्युली इथं काहीतरी चिपकवलं होतं चिकट टेपनी. तर त्याच्यामुळे ते जे चिकट टेपचे जे डाग असतात ना ते तसेच उमटलेले आहेत. आणि मग आम्ही पण एवढं काही लक्ष नाही दिलं, कारण की आम्ही आता बेड घेतल्यापासून आमची जी गादी आहे ना, पुराणीवाली गादी, तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलेली असेल, ती गादी मागे उभी असल्याच्यामुळे तो हाईड होऊन जातं. विकू पण शकत नाही, कुठं टाकू पण शकत नाही, त्यामुळे आम्ही ती ठेवली आहे जपून. त्याचं रिझन पण एक आहे, कारण की ती गादी गावाकडच्या बेडला, म्हणजे आमच्या लग्नात ती बेडवरती आलेली गादी आहे, आणि ती गादी आम्ही डिसाईड केली की ती गादी पुन्हा गावाला घेऊन जायचं. त्याच्यामुळे आम्ही ती काही गादी विकणार नाही, इथंच ठेवणार आहे जोपर्यंत आम्ही इथे आहेत तोपर्यंत. आमचं काय डिस्कशन परत घेण्यापेक्षा ती असलेली बरी, त्यामुळे ती ठेवली आहे. तर सगळ्यात पहिल्या क्वेश्चनचं उत्तर तुम्हाला मिळालं की आम्ही कुठे राहतो, तर आम्ही राहतो चाकणमध्ये. आता पुन्हा हे विचारून चाकणमध्ये कुठे राहतो, ठीक आहे. आणि आमचं गाव कोणतं, तर कधी सातारा म्हणतो, कधी शिरवळ म्हणतो, कधी राशीन म्हणतो, कधी पुणे म्हणतो. आम्ही नक्की आमचं गाव कोणतं तुम्ही सांगा, तुमचं गाव कोणतं? तर माझं गाव, मी साताऱ्यामधून एक 20 किलोमीटर आत मध्ये माझं गाव आहे, तारळे पाटण म्हणून. तिथं मी राहतो. आणि हिचं गाव ही स्वतः सांगेल. तिथं सांगायला काही हरकत नाहीये, कडवे खुर्द. म्हणजे कळवे खुर्द माझं गाव आहे. माझ्या आणि गावाचं बऱ्याच नाव जणांना माहिती पण आहे, आमचे बरेचसे सबस्क्रायबर जे आहेत ते तिकडचेच आहेत. आणि ह्यांचं पण जे चॅनल होतं मुक्काम पोस्ट सातारा, त्याच्यावरती पण बरेच जणांना माहिती आहे की आम्ही तिथले आहोत. तर माझं माहेर आहे शिरवळ, आणि माझं मूळ गाव जे आहे ना ते राशीन आहे. त्यामुळे मी दोन्ही पण गोष्टी मी कधी कधी बोलते ब्लॉग मध्ये. तर आता तुम्हाला या पण प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे हिचं घर आहे ना शिरवळमध्ये, आणि शिरवळमध्ये म्हणजे माझे मेन मम्मी घर पप्पा हिचं तिथं राशीनचं आहे. मेन घर हिचं राशीनला आहे, पण हे राहतात शिरवळमध्ये. तर असं काहीसं आमचं दोघांचं पण घर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपलं पूर्ण नाव काय? अच्छा, तर माझं नाव आकाश सपकाळ, आणि ऑब्विसली प्रीती सपकाळ. आणि तुम्ही ब्लॉग मध्ये तर ऐकताच आकाश आणि प्रीती, त्यामुळे नेक्स्ट काय? एकदा माझं वय पण विचारलेलं, मी कमेंट्स मध्ये उत्तर पण देते, तरी पण सांगते. माझं वय आहे 25. तुमचं सांगताय का? बाय बाय. सेम वय आहे. उलट. नेक्स्ट काय होतं? राहतो कुठे झालं. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की आम्हाला हा प्रश्न विचारला होता की आम्हाला युट्यूब चालू करायचं आहे. हा रिसेंटली एका ब्लॉग वरती आले होते कमेंट, राईट? रिसेंटच आपण पोस्ट केली त्याच्यावरती की आम्हाला युट्यूब साठी टिप्स द्या.
बेसिकली आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही युट्यूब चालू करायच्या अगोदर माझा स्वतःचा एक पहिला अगोदर युट्यूब चॅनल होता. मी स्वतः युट्यूबवरती काम करायचो, इंस्टाग्रामवरती रील्स बनवायचो, हे करायचो. तर म्हणजे मला त्याची आवड होती. तर ही बोलली की ठीक आहे, आता तुम्ही करताय, आता एकदा एक चान्स मला द्या, मी करून बघतो. म्हणजे आमचं कसं बघते झालं, सॉरी बघते आमचं कसं झालं की आम्ही लग्नानंतर ह्यांचं जे इंस्टाग्रामवरचं चॅनल होतं ते बरंच छान चालायला लागलं होतं. पण तेव्हा छान म्हणजे आम्ही- खूप हा, छान, कारण की खूप एवढं छान. त्याला प्रतिसाद तेव्हा आम्ही दिला लोकांनी. पुण्यामध्ये शिफ्ट सुद्धा झालेलो झालं नव्हतो. नव्हतं लग्न अगोदर. हा, नवीनच लग्न झालं होतं. मग आम्ही जेव्हा पुण्यामध्ये शिफ्ट झालो तेव्हा ते चॅनल बंद पडायला लागलं. मग आमच्या डोक्यात असं आलं की आपल्या दोघांना पण आवड आहे हे सगळं करायची, तर मग आपण युट्यूब मध्ये पण काहीतरी करूया. कारण की आपल्याकडे हा. टाइम आणि जे ऍक्सेसरीज होते ते आपल्याकडे होते आणि अवेलेबल. सुरुवातीला मी एवढी कॅमेरासाठी कम्फर्टेबल नव्हते आणि अजून पण जे की ते नाहीये. माझ्यामुळेच झालेलं आहे. हो गुरुजी. कारण की मी बिंदा सांगतो, मला कॅमेराशी बोलायला खूप आवडतं. आणि कॅमेरा मी खूप घाबरट माझ्यासाठी आहे. सर्व काही आहे. कारण की मला कधी कुठेही सांगा कॅमेरावरून बोलायला, मी एनी टाइम बोलायला तयार असतो. आणि नॉनस्टॉप बोलू शकतात, हा, तसं माझं आपल्याला- नाहीये. मी आपल्यालाच खूप नाही. लाजते. आणि जर तुम्हाला चेक हा. करायचं असेल तर माझा इंस्टाग्राम आयडी सांगतो, मुक्काम पो सातारा. इंस्टाग्रामला सर्च करा, माझं इंस्टाग्राम आयडी मी इथं खाली कुठेतरी देईन तुम्हाला. तिथे जाऊन ते पेज चेक करा. माझे व्हिडिओज पण आहेत ह्या अगोदरच्या, ह्या युट्यूब चॅनलच्या अगोदरच्या. त्याच्यानंतर आम्ही हा युट्यूब जर्नी चालू केलेली आहे. आणि युट्यूब जर्नीमध्ये आम्हाला खूप काही शिकायला भेटलं, बघायला हा, भेटलं. सुरुवातीला फक्त आमचं कसं झालं होतं की आम्ही थोडेफार ब्लॉग्स करायचो, कुठेतरी फिरायला जायचो, तिकडे करायचो. मग असं करत करत आहे ना, मग आमचं कसं झालं की चला आता आपल्याला रिस्पॉन्स थोडा थोडा यायला लागलाय, इंटरेस्ट वाढत गेला. आणि नंतर मग आम्ही ठरवलं का नाही आता मिनी ब्लॉगच करूया आपण. मग आम्ही मिनी ब्लॉग मध्ये शिरलो. हा, आणि म्हणजे थोडक्यात तेच. हा, आम्ही स्टार्टिंगला ब्लॉग बनवायचो, थोडेसे मिनी ब्लॉग बनवायचो, गाण्याचे व्हिडिओ बनवायचो. जर तुम्हाला खरंच मनापासून जर युट्यूब मध्ये काहीतरी करायचं असेल ना, तर पहिली गोष्ट की तुम्ही कन्सल्टन्सी महत्वाची आहे. युट्यूबवरती काम करायचं असेल ना, पहिली गोष्ट की तुम्ही कंटिन्युअसली युट्यूबवरती काम करावं लागणार हा. आहे. कारण की आपण जर बोललो एकही दिवस स्किप न करता तुम्हाला करावंच लागेल. मग तुम्ही काही करा, त्याच्यामध्ये काही फरक पडत काही नाही. फरक पडत नाही. कारण की तुम्ही जर आज बोलला की हा ठीक आहे, आज राहू दे, आज नाही व्हिडिओ टाकला, काय नाही प्रॉब्लेम होत, उद्या टाकू, तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे युट्यूबवरती आपण कंटिन्युअसली व्हिडिओ टाकणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ग्रो होते. आता आम्ही एवढं तुम्हाला सांगतोय, आम्ही पण काय मोठं युट्यूबर नाहीये. आमची पण जस्ट सुरुवातच आहे. जस्ट सुरुवात आहे, पण आम्हाला जी ग्रोथ आता मिळाली ना, ती आम्हाला कंटिन्युटीमुळेच मिळाली. म्हणजे आम्ही जसं व्हिडिओ कंटिन्यू टाकायला सुरुवात केली ना, त्यामुळेच ती ग्रोथ मिळाली. आधी मिळत नव्हती. आधी म्हणजे कधीतरी असं नाही का, आम्ही टाकला व्हिडिओ, कधीतरी एखादा व्हायरल गेला असं व्हायचं. पण जेव्हा आम्ही कंटिन्यू टाकायला लागलो ना, तेव्हा ते व्हिडिओ व्हायरल जायला लागले. आणि एकदा व्हायरल व्हायला लागले की आपल्याला स्वतः आणि आवड होते. असं पण नाहीये की एकदा व्हायरल झालो की भरपूर आपल्याला येतील, असं पण नाहीये. आता आपले व्ह्यूज कमी आहेत हे बरेच लोकांना माहिती पण आहेत. हा, म्हणजे आम्ही पहिल्या गणपतीला आपले व्ह्यूज केले आमचे 1 लाख, 2 लाख, 8 लाख एका व्हिडिओला व्ह्यूज आहेत. म्हणजे आम्ही एक्सेप्टेशन पण ठेवले नव्हते की आम्हाला एवढे व्ह्यूज येतात. ठीक आहे. हा, म्हणजे ते मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाकत राहा, होऊन जाईल. आणि असं काही नाहीये की मोबाईल पाहिजे किंवा कॅमेरा पाहिजे किंवा ही रिंग लाईट पाहिजे. ह्या रिंग लाईट साठी आम्ही जवळपास 6 ते 7 महिने वेट केला आम्ही ह्या रिंग लाईट साठी. ही रिंग लाईट किती रुपयाची आहे हे पण आम्ही तुम्हाला पुढे सांगतोच. पण जी रिंग लाईट ही बघते ना, आम्ही 6 ते 7 महिने झाले की ह्या रिंग लाईट साठी वेट केलाय. का तर आपल्याला अजून काहीतरी सक्सेस भेटला पाहिजे. कारण की त्यातनं ग्रो भेटलं तर आपण इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. तर आपण इन्व्हेस्ट करत जाऊ. आता मस्त आम्ही घेतला असता अजून नवीन आयफोन 16 घेतला असता, 15 घेतला असता, 14 घेतला, पण आम्ही नाही इन्व्हेस्ट केलं. कारण की आम्हाला वरतीच नाही वाटला. कारण की अजून थोडी सुरुवात आहे आपली. नेक्स्ट आपल्याला अजून पुढे काय 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 युट्यूबवरती काम करायचंय. आणि येणाऱ्या गोष्टी तुम्हाला तर कळतच राहणार आमच्या जीवनातल्या. आता पुढचा क्वेश्चन जो होता तो तुमचं लव्ह मॅरेज आहे. हा, लव्ह की अरेंज? लव्ह की अरेंज? हा, सॉरी. तर आमचं आहे लव्ह मॅरेज. ऑब्व्हियसली आता सगळ्यांना माहितीच असणार. पण त्यात सुद्धा एक ट्विस्ट आहे की आमचं सगळ्यात जगात असं कोणाचं नसेल की सगळ्यात शॉर्टेस्ट लव्ह मॅरेज आहे. तो तुम्हाला त्याची फुल स्टोरी पण पाहिजे असेल तर आम्ही त्याचा व्हिडिओ बनवू. हा, त्याच्यासाठी सेपरेटली तुम्ही कमेंट करा, आम्ही त्याच्यावरती वेगळे व्हिडिओ बनवू. कारण की आमची लव्ह स्टोरी एक अनोखी लव्ह स्टोरी आहे. ते आम्ही तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी ब्लॉग मध्ये सांगूच. जर तुम्हाला आमच्या ह्या काय म्हणतात त्याला, दोघांच्या केमिस्ट्री, राईट, सॉरी बरं का, आमच्या दोघांची जर केमिस्ट्री आवडत असेल तर तुम्ही कमेंट करा. केमिस्ट्री असते. तर नक्की आम्ही तुम्हाला आमची लव्ह स्टोरी बद्दल सांगू. पण आता आमचं
लव्ह मॅरेजच आहे, हम्म. लव्ह विथ अरेंज. ठीक आहे. पुढे आता पुढचा क्वेश्चन जो होता तो होता पटपट क्वेश्चन संपून हो, नका. ते गेलं ना. पुढचा क्वेश्चन हा बघ ह्या लाईट नाही येणार, रिंग लाईटने खरंच खूप त्रास होतो तुम्हाला वाटतं. आम्हाला हा. वाटायचं की बाबा ठीक आहे माझे डोळे काळे काळे चल, व्हायला मला ना असं साईडचं काही दिसतच नाही. तर पुढचा क्वेश्चन सांगते की अजून एक 2-3 वेळा ही कमेंट आली होती की तू तुझ्या सासरकडच्यांना का दाखवत नाहीस. तर मी सासरकडच्यांना पण दाखवते, माहेरकडच्यांना पण दाखवते. तुम्ही जुने व्हिडिओज बघा. मी जेव्हा पण सासरी जाते ना, आणि पहिली गोष्ट हा. म्हणजे सासरकडचा माहेरकडचा दोन्हीकडचा मला फुल सपोर्ट आहे की तुम्ही बनवा. माझी मम्मी तर तुम्ही बघितलंच, मम्मी सोबत हा. ब्लॉग बनवलेलेच आहेत, व्हिडिओ बनवलेलेच आहेत. माझी मम्मी तर रोज बोलते की तुम्ही रोज अजून वेगवेगळं बनवत राहा. म्हणजे एवढा सपोर्ट आहे आम्हाला आता घरात. ह्यांच्या घरचे असतात गावाला, माझ्या पण घरचे तिथं शिरवळला. मग त्यामुळे आम्ही जेव्हा पण तिकडे जातो ना, आम्ही दोन्हीकडचे व्हिडिओ बनवतो. पण जास्त करून आपलं जाणं होत नाही, त्यामुळे आम्ही इथं दोघांचेच व्हिडिओ असतात. त्यामुळे सासरचे व्हिडिओ मध्ये दिसत नाहीत. हे असं असतं, मला काम करायला लागतं सगळं. आणि ह्यांनी नेक्स्ट क्वेश्चन घे लय वेळ घालवू नकोस तो. थोडं तिकडे सरकत ऍक्च्युअली तुम्हीच उचलायचं. मीच उचलतो, माझाच खर्च वाढतोय. काय हा. करायचं घ्या. नेक्स्ट क्वेश्चन एज्युकेशन, शिक्षण काय? कोणी विचारलं? ए बाबा कायला जुना आहे, विचारलं? भरपूर जुन्या व्हिडिओवरचा आहे. एज्युकेशन म्हणायचं गेलं तर हाय ठीकठाक आहे. का काय काय का काय काय सांग की. काय सांगू? शिक्षण काय झालं? काय नाही, शिक्षणचं नको घेऊ दुसरं. नाही नाही घ्यायचंच, सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे. शिक्षण माझं 12वी झालेली आहे आणि ITI केलेलं आहे मी. ठीक आहे, ITI मेकॅनिकल आहे मी. चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे. चांगली बायको आहे. हिचं काय झालं विचारा. माझं झालंय कम्प्युटर सायन्स मधनं ग्रॅज्युएशन. कम्प्युटर सायन्स बोल नको, त्याला शॉर्टकट बोल. शॉर्टकट BSc कम्प्युटर सायन्स. BSc नाही, BCS. ज्याला काय व्हॅल्यू किती आहे? मोठा अंडा. ठीक आहे ना. ITI किती बरे. हो एवढं आहे. पुढं विचार. तर आता शिक्षणाचं पण झालं, ह्यांचं ITI झालंय, माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. आणि पुढचा क्वेश्चन जॉब. हा, तर मी जॉब ITIच्या ह्याच्यानेच करतोय. ITI प्लस 12वीच्या एज्युकेशन वरतीच करतोय. आणि इथून जवळच आहे त्यामुळं no टेन्शन tension. नाही. आणि मी घरीच असते, आय एम अ हाऊसवाईफ. प्लस पुढचा क्वेश्चन की युट्यूब वरून इन्कम मिळतं का? ते लिहिलं नाही का? नाही लक्षात नाही माझ्या. इन्कमचं लिहिलंय म्हणजे ते युट्यूबचाच इन्कम असेल. ठीक आहे, युट्यूब वरून इन्कम एवढा मोठा शब्द बोललेला आहे की तो शब्द बोलून त्या प्रश्न विचारणाऱ्याच्या आता नाव नको घ्यायला. मला खूप आनंद होतोय त्यांनी प्रश्न युट्यूबची विचारला. इन्कम ऑन द वे आहे. धीमे स्टॉक्स वाढत चाललेत आमचे. ग्रो म्हणजे लवकरच येईल लवकरच आता. युट्यूबचे इन्कम येणार आहे मित्रांनो. आणि झाले मग 80% तुम्ही काम झाले बघणार आहे की मग आपण काय नवीन ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढचा क्वेश्चन गेलं ते काढणं परत. दोन तीन क्वेश्चन तर तेच दिसतात मला तिथं की आम्हाला युट्यूब साठी टिप्स द्या. तर युट्यूब साठी टिप्स आम्ही तुम्हाला काही देऊ, मला तेच कळत नाही. टिप्स म्हणजे काय, तुम्ही कंटिन्युअसली व्हिडिओ टाका. इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे जर कॅपेबल असेल तुम्ही सध्या इन्व्हेस्टमेंटसाठी तर करू शकता. इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिंग लाईट, शक्यतो ट्रायपॉड. मला तरी कसं वाटतं की जोपर्यंत आपल्याला युट्यूब मधून काही येत नाही ना तोपर्यंत त्याची आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट पण नाही करायचं. त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही आमचं पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवलेला आहे असं की जोपर्यंत तिथून काही येत नाही तोपर्यंत आपण जास्त इन्व्हेस्टमेंट नको करायला. आता हे रिंग लाईट घ्यायला पण आम्ही तयार नव्हतो इतक्यातच, मीच नव्हते तयार. पण ह्यांनी मला न सांगता त्या दिवशी आणली. असो, ती लागणारच होती आम्हाला. आणि अजून एक कमेंट काय आहे की
नवरा खरंच एवढं काम करतो का? ती तू हा व्हिडिओ प्रश्न विचारलाय कोणी? हा प्रश्न विचारलाय कोणी? तुम्हाला ते पण सांगतो. हा प्रश्न विचारलाय प्रीतीच्या मामींनी बघा. की तुला खरंच आकाश एवढे काम करू लागतात का ते व्हिडिओ हो, पुरतं मी असतं खरंच फक्त? काम करतो. तुम्हाला काय सांगू, तुमची पोरगी मला एवढं काम लावती. नुसती नाही लावत. नुसती महाराणी सारखी बसती या नवीन बेडवर. काय सांगू तुम्हाला, सगळं मलाच करायला लागते. काय नाही, हे काय करतात, सकाळी उठतात, सगळं काम करतात, कपडे बिपडे भांडी बिंडी सगळं करून जातात, कामावर जातात. पण कामावरनं वापस आले येतो, भांडी की घासतो, स्वयंपाक कपडे करतात. धुतो, हा. सगळं करतो, जेवण पण बनवतो. काय नाही, मी तर सगळं. झोपलेली असते बघ. हा, तेच करते तू. काय नाही करत मामी, मी सगळं काम करतो, लक्षात ठेवा तुम्ही. पण हा मामी कमेंट एकट्या करू vlog नका. बघणार नाहीयेत. सगळ्यांसाठी सांगतो मी की मी खरंच सगळं काम करतो, मदत करू लागतो. आता आज संडे, आज आम्ही हा ब्लॉग बनवतोय, का आज पण संध्याकाळी मी हिला मदत करणार. तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये बघालच. बघा, मी करतो, म्हणजे असं नाही की हा ठीक आहे चल मी कामावरून आलोय तर तू एकटी काम कर. तसं नसतं आपलं. तू मी झालं जाऊ दे मग, आजचा प्लॅन कॅन्सल. वेलकम टू रियालिटी. ठीक आहे. तर ते आहेत ना, काम करतात. ज्या वेळेला मला बरं नसतं, एखाद्या वेळेला मूड नसतो, कधी डोकं दुखत असतं, करतात, न सांगता करतात. हे खरं आहे, पण रोजच करत नाही का? रोजचं काम मीच करते. प्लस संडेचं त्यांच्याकडे असतं. आपली अॅनिव्हर्सरी. आणि कुठलंय, तुम्ही रूम सोडणार होता त्याचं काय झालं. आम्ही व्लॉग पण केला होता हा, आम्ही त्याच्यावर. एक ब्लॉग बनवला होता की आम्ही हे रूम सोडणार आहे. तर आता तुम्हाला ह्या रूम बद्दल काय सांगायचं. ह्या रूम मध्ये आमच्या भरपूर अटॅचमेंट आहे. म्हणजे नाही रूम सोडावीशी आम्हाला वाटत आहे. सोडायचे आहे. का सोडायचे? की आम्हाला कुठे ना कुठेतरी थोडस ग्रो व्हायचं असेल तर त्या गोष्टीतनं निघावं लागतं, सगळ्यांना माहितीच आहे. पण ह्या रूम सोबत म्हणजे आमच्या एवढ्या आमचं अटॅच. कारण काय होतं की बेसिकली फक्त ह्यांना जवळ थोडंसं पडावं ना, ह्या अर्थाने आम्ही रूम शोधत होतो. आणि आम्हाला हवी तशी मिळतच नव्हती. म्हणजे एरिया वगैरे सगळं बघितलंच पाहिजे ना. म्हणजे असं जसं एरिया आहे ना इथला, तसं आम्हाला मिळत नाही अजून. पण बघू, मिळालं तर बघू. पण इथलं सगळं चांगलं आहे, इथली लोक तर भरपूर छान आहेत, त्याच्यामुळं सोडाविषयी वाटत नाहीये. बघू मग भविष्यात कधीतरी. सोडणार आम्ही, त्यावेळी आम्ही तुम्हाला नक्की सांगू. रेंटेड आहे, कधी बदलू शकतो. हा. अॅनिव्हर्सरी डेट. अॅनिव्हर्सरी डेट. अॅनिव्हर्सरी आमची ऑन द वे आहे, म्हणजे 28 नोव्हेंबर. आत्ताच जवळपास किती दिवस राहिले? 8 दिवस. 8 दिवस 8 पण राहिले. नाही. आज किती तारीख आहे? 23 22, 23. 23 तारीख. 5 दिवस. 5 5 दिवस days राहिले. to go. 5 दिवसानंतर आमची लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सरी, म्हणजे आमच्या लग्नाला 2 वर्ष हॅपीली झाली. 2 वर्ष झालेले आहे. आणि 1 नोव्हेंबरला माझा बर्थडे असतो आणि 28 नोव्हेंबरला आमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते. माझा बर्थडे. थोडस ताळमेळ झाला. 1 नोव्हेंबरला घेतले असतं म्हणजे एकच केक. माझा बर्थडे 7 जुलै. पहिल्या बर्थडेला नाही, विसरले होते. माझ्या मम्मीला फोन करून 7 जुलै विचारले. तुझा बर्थडे, 6 जुलै मम्मीचा बर्थडे. हा. माझ्या मम्मीचा बर्थडे 7 जुलैला असतो आणि हिचा 7 जुलैला असतो. नेक्स्ट. गावाला कधी येत आहे? गावाला आम्ही आता लवकर येणार नाही, यात्रेला येणार आहे. यात्रेच्या आता काही नाही ना, आमच्या- आधी मध्ये एखादा सण, कुणाचं लग्न काहीतरी काढा, मग येतो आम्ही. नाही नको, आम्ही नाही गावाला येणार. गावाला किती खर्च होतो. नको. आणि एका दिवसाचे 8 दिवस होऊन जातात. आणि काय, तुझे दादा आणि वहिनी कुठे असतात? दादा आणि वहिनी कुठे राहतात काय? तर ते दादा आणि वहिनी ऍक्च्युली राहतात मुंबईला. सध्या ते गावी सध्या आहेत. गावाला गेले, कारण की आता आमच्या घरी एक लक्ष्मी आलेली आहे, परी त्यांचं आलेली बेबी आहे, त्याच्यामुळे ते गावाला आहे. गावाला आहे. ते पण आता मुंबईमध्ये परत शिफ्ट होणार आहेत. आणि दुसरं काय, होम टूरचा व्हिडिओ. होम टूर ऍक्च्युली दाखवतात कशाचा, की जे स्वतःचं घर असेल त्याचा होम टूर दाखवतात. पण आता आमचं हे स्वतःचं घर नाहीये, हा भाड्याचं घर आहे. पण दाखवण्यासारखं आहेच नाही काय. रूम आहे आमची, छोटीशी आणि रूम आहे, आम्ही कसं दोघं छोटस राहतो. असल्यामुळे ना, मला जसं पाहिजे तसं त्याला डेकोरेट पण करता येत नाहीये. बघू, जसंही मिनी ब्लॉग मध्ये बघताच आहे, तेवढ्यातच आमचा होम टूर होऊन जातोय. त्यामुळे बघू परत कधी केला तर. ठीक आहे. दीदी तू रिंग लाईट शिवाय छान दिसते. दीदी तू रिंग लाईट शिवाय छान दिसते.
हा खरंच रिंग लाईट शोवर पण छान नाही, दिसतो. मला पण म्हणूनच तसंच मी वाटतंय. तिच्या प्रेमात पडलो होतो. एवढा पडलो की डायरेक्ट लग्नच केलं. संपला का इशे, यावंच लागते लग्नाला. आणि ह्याच्या मागची स्टोरी लय मोठी आहे. लय खूप मोठी आहे म्हणजे लय मोठी हा, स्टोरी आहे. कधीतरी सांगू तुम्हाला आम्ही तुम्ही तुम्हाला. कमेंट करा. कमेंट केली तरच आम्ही हा ब्लॉग बनवणार, नाही तर आम्ही ब्लॉग नाही बनवणार त्याच्यामध्ये. तू चाकणच्या बाजारामध्ये कधी जाणार आहेस प्लीज सांग. आणि आता तरी तर ताईच आहे ना ती, कोणी केली ती कमेंट? ताईच. ताईने. तर ताई आता आम्ही चाकणच्या बाजारात शनिवारी जातो, शनिवारी किंवा शुक्रवारी, म्हणजे आमच्या मनाला येईल तेव्हा आम्ही हा, जातो. आणि आमचं असं काही फिक्स नसतं, आम्ही कधीही जातो, रविवारी म्हणा, शनिवारी म्हणा. जर तुम्हाला हा. भेटायचं असनच तर होईल आपण by भेटू. chance हा, कधी ना बाय कधी चान्स भेट. कधीतरी शनिवारी, मोस्टली आम्ही शनिवारी बाजारात असतोच. कुठे तुम्हाला मेन बाजार भरतो त्या साईडला. तर आपण कधी संध्याकाळच्या. येऊ जर आलाच तर आपण नक्की भेटू. म्हणजे मी नाही भेटू, युट्यूब चॅनल हिज आहे, हिला भेटू. मी फक्त आमच्या दोघांचं आहे. कॅमेरामॅनचं रोल करणार. तर हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिनं नाही सारं मीच दिलेलं आहे तुम्हाला. हा, ते कास्य थाळीचं विचारलं होतं की ती कास्य थाळी कुठं आहे म्हणून. तो एक होता ना कास्य थाळी. ते सांगितलं होतं आपण. ब्लॉग मध्ये सांगितले, कमेंटला रिप्लाय दिलाय बहुतेक, पण तरी पण सांगतो. जर तुम्हाला कास्य थाळीचं करायचं असेल तर तुम्हाला चिंचवडमध्ये जावं लागेल. चिंचवडमध्ये आहे. तुम्हाला ऍड्रेस, एवढा ऍड्रेस काय पाठ नाही माझ्या, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कोणला ऍड्रेस सारखंच पडायचंय आज. ब्लॉग मध्ये देतो. पेड कितीला घेतला? हा बेड कितीला घेतला? तर तो 12,000ला घेतलेला आहे. 12,000ला बेड घेतलेला आहे. स्वस्तातलाच बेड घेतलेला आहे, कारण की आपल्याला अजून खूप खर्च आहे. काय काय आहे अजून. परत तेच, तुम्ही कुठे राहता ते आम्ही सांगितलेले ऑलरेडी. ती तेजश्री तू दिसते तेजश्री प्रधान सारखी आणि दादा दिसतो ऋषी सक्सेना सारखा. बट छान आहे जोडी तुमची, आवडते हे मला. कॉम्प्लिमेंट आहे पण जसा नॉर्मल आहे तसा दाखवते, काही ओव्हर नसतं त्यामध्ये. मिताली शिंदे ताई थँक्यू. आम्ही ब्लॉग जेवढे नॉर्मल दाखवायचे प्रयत्न करतो ना तेवढेच नॉर्मल दाखवतो, कारण आम्ही जे आहे तेच दाखवतो, काही त्यात हे नसतं. आणि माझ्या बर्थडेला खूप लोकांनी विश केलं मला. कमेंट वरती मी रिप्लाय पण दिले. खूप लोकांनी, म्हणजे बरेच लोकांनी विश केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. 1 तारखेला माझा बर्थडे झाला, आता जवळपास आज 23-22 दिवस झाले. मनापासून धन्यवाद, मनापासून आभार आहे तुमचा सगळ्यांचा. तर असा काहीसा आमचा Q&A व्हिडिओ होता आतापर्यंतचा, ह्या जर्नी पर्यंत. म्हणजे आतापर्यंत आम्हाला काही जे बेसिक क्वेश्चन आले ना त्याची उत्तर आम्ही दिली. जर तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल, जर आमचा लव्ह स्टोरीचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट करा, तो सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन असा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.